मित्रांनो, आपण सध्या आहोत पंधरेखिंड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सिद्धेश्वर केसरी आदतचं भव्य दिव्य मैदान झालं आणि या मैदानामध्ये छोट्या सर्जाबरोबर जो डोरलेवाडीचा मल्हार पळाला ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. हा डोरलेवाडीचा मल्हार आहे. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा दादा. मी राहुल संभाजी जाधव. हां, आणि गाव कुठलं? डोरलेवाडी, पण मी पुण्यात असतो. महाराष्ट्र पोलीस संध्या राहुल जाधव, विनेश पहिलवान विनेश राहुल जाधव यांच्या नावावरती बैल पळतो आपला. बरं, तुम्ही मला मगाशी भेटल्यानंतर सांगितलं कमेंट मध्ये काहीतरी झालता विषय. मी आता ही 6 महिने झाले या क्षेत्रात आहे. आता पहिलाच गुलाल आहे 6व्या महिन्यातच, फर्स्ट टाइम. पहिलीच खरेदी 8 लाख रुपयाची माझी खरेदी. आपल्या साईनाथ खांडेकर त्यांच्याकडून, नाशिक गणेश खांडेकर त्यांच्याकडून आपण घेतलेली नाशिक मधून. कितीची खरेदी दादा? 8,01,000 रुपयाची. मल्हार किती जाती? आता चौसा झाला. बरं, बाकी काय सांगाल, कसा काय पायरा झाला छोट्या सर्जाचं? नियोजन हे दया ठोंबरे माझ्याकडे होतं. बैल आपल्याकडे 1 वर्षापासून पळत होता. बैल हा दुई खांदी पळणारा स्पीडचा बैल आहे. बर, पण काय व्हायचं, काय माणसाने पैरे दिले नाही, पण आज त्याने दाखवून दिले की त्याच्यात काय धमक आहे ती. बर, ओरिजिनल गोलाल करून दाखवलं अंतराने. त्याच्यात आम्ही सगळ्यांना लय मोठा आनंद. 680 गाड्यांमध्ये 1 नंबर केलाय दादा. कसं सांगाल? म्हणजे आज आदतचे मैदान होत असतील किंवा अन्य मैदान होत असतील, दुसऱ्याचे सेपरेट मैदान होत असतील, त्याच्यामुळे सर्वसामान्याला गुलाल भेटतोय का? सर्वसामान्यांना अजिबात भेटत का भेटत नाही? मग हे काय पायऱ्या वाचून. आणि पैरे झाले योग्य तर पैरे झाले तर हमखास गरिबांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार. न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरं. अजून बाकी तुमच्याकडनं गेला आणि ह्यांच्या दावणीला गेला, पण नियोजन मात्र तुमच्याकडेच ठेवलं. आमच्याकडे ओंकार खांडेकर आणि दया ठोंबरे. सोमेश्वर. बरं मित्रांनो, बघा आनंद कसा आहे. अजून काय सांगाल दादा? बोला. अजून माझ्या सगळ्या टीमचा ह्यांना मी ना एवढा त्रास दिला ना, मी फोन करून ही सगळ्यांना भरपूर त्रास देत होतो की लक्ष ठेवा, हे करा ते करा. म्हणजे त्यांचं पण सगळ्यांचं मी कौतुक करतो. बंटे वाघ असेल, आपले ते दादा वाघ असतील, आपलं सुनील असेल, निलेश असेल, सगळ्या टीमचं म्हणजे मी अभिनय हे करतो की सहकार्य केलं भरपूर. कारण की मी पण ह्या क्षेत्रात नवीन आहे आणि बैलाकडे त्याची उंची बघून आहेत ना लोक हे करतात, त्याला पैरा ना करतात, हे करतात. पण आतापर्यंत आहेत ना त्यांनी, आता मी जी बघून घेतलं त्याला की सगळ्या टॉप मधल्या गाड्या त्यांनी गटामध्ये मारलेल्या आहेत. सगळ्या टॉप मधल्या तुम्ही नाव घ्या, त्यांना गटामध्ये मारलेल्या आहेत. कुठल्या मैदानात त्यांनी गट पास केलेला आहे? हिंद केसरी सलग जवळजवळ 23 मैदानामध्ये टॉपच्या मैदानात पळून गट पास आहे. टॉपच्या अंतराने. आणि सगळ्या मैत्रीपूर्ण लढत आहेत. सगळ्या मैत्रीपूर्ण लढत झाल्या. मात्र पायरा चांगला मिळत नव्हता, गुलालात राहत नव्हता. आज तो 7 जुळून आला. मित्रांनो बघा, सर्वसामान्य बैलगाडी मालकाला हा गुलाल भेटलेला आहे. तसे गुलाल त्याचे 7-8 झाले, पण खाली एक बोलू इच्छितो पहिला एकच 1 नंबर आज पहिल्या. बोला की. एक बोलू इच्छितो, माझ्या दावणीला पहिलाच आहे. माझी शेती नाही वगैरे काही नाही, पण मी ईर्षीने केलं मी. आणि माझ्या मिसेसचा महाराष्ट्र पोलीस संध्या राहुल जाधव, तिचा भरपूर मला सपोर्ट आहे. आणि माझी मुलगी तिच्या नावावरनी माझी गाडी पळते, त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. म्हणून आतापर्यंत इथं आलो मी. बरं, आणि काय विषय दुसरा अजून काय सांगत होता तुम्ही? नाही, मी कुठल्या तर मैदान होतं, लाईव्ह चालू होतं तिथं. तुम्ही मंडपाच्या गाडीपाशी होता की लाईव्ह चाललं होतं हे मैदान होणार का नाही म्हणून. पण मी तिथं कमेंट टाकली होती की मी एक नवीन, मी पहिला राहुल जाधव एक नवीन खरेदी करणार आहे. तुम्ही बोलले की करून टाका. मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक आदतचं वासरू घेतलं. पण त्याच्यात नंतर मी विचार केला की लहान ह्याच्यात नाही केलं तर मग खांडेकर सर, आपला हे सगळ्या मुलांनी टीमनी म्हणजे बंटे वाघ यांनी मला सुचवलं की आपण हे खांडेकरांचा एक ओम खांडेकर, हे साईनाथ खांडेकर त्यांचे एक आहे आपल्याकडं, आपण खरेदी मारू. ठीक आहे म्हटलं, करून टाकू. मग एका शब्दावर त्यांनी पण आपल्याला त्यांच्या मनाने म्हणजे देऊन टाकला, सहकुशीने. आणि आज गाडीवरती चालक कोण होते दादा? आपलं सुजित ड्रायव्हर आंधळीकर. त्यांनी पण मस्त गाडी कशी पळते सुजित? गाडी 1 नंबर पळते. गाडीचा काय नाही. नवीन चेहरे आहेत का नाही? काय पुढच्या आगामी मैदानामध्ये कमाल करेल का ही गाडी? 100% करणार कमाल. बरं मित्रांनो, 100% कमाल करेल असं सांगितलंय. बरं दादा, तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. हा खेळ तुम्ही या नादात उतरलाय, संयमाने खेळा आणि पुढची दूरदृष्टी आणि योग्य नियोजन करून हा खेळ खेळा. धन्यवाद.